नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI तर्फे होणाऱ्या 23 वर्षाखालील CK नायडू ट्रॉफी सामन्यासाठी यंदा देखील निवड झाली आहे, हे सर्वांना माहीतच आहे। 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा 4 दिवसीय सामना हुतात्मा अनंत कान्हारे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे। या सामन्यासाठी 23 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघ नाशिकमध्ये दाखल झाला असून त्यांनी आज 3 ते 3.5 तास अनंत कान्हारे मैदान गोल्फ क्लब मैदानावर कसून सराव केला। हा 23 वर्षाखालील महाराष्ट्र संघ नुकत्याच झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन आयोजित बापूना चषक आमंत्रितांच्या स्पर्धेत उपविजेता ठरला आहे। मखमालाबाद येथील क्रीडकच्या मैदानावर महाराष्ट्राचा संघ उद्या म्हणजेच रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेस सराव करणार आहे। क्रीडकच्या या मैदानावर पहिल्यांदाच इतका मोठा संघ दाखल होणार आहे। संघातील पुढील 5 खेळाडूंनी 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे। त्यातील 4 रणजी स्पर्धेत तर एकाची IPLच्या 2 संघातही निवड झाली आहे। कर्णधार सचिन दस, दिग्विजय पाटील, अनुराग कवडे व राजवर्धन हंगेरीकर या 4 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व तसेच महाराष्ट्र संघाचे रणजी स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले आहे। तर किरण चोरमाळेने 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे। राजवर्धन हंगेरीकर तर IPL मध्ये देखील CSK व लखनौ सुपर जायंट्स या संघाचा भाग होता। तसेच 23 वर्षाखालील इमर्जिंग इंडिया संघात देखील निवडला गेला होता। NK न्यूज साठी अस्मिता खरणार, नाशिक।